आणि आपल्या गावामध्ये अंतर्गत संदर्भात आणि संदर्भात एकत्र आलेलो आहोत. मला या नगरपालिकेला विचारायचं, सासवड शहरातल्या लोकांची, सासवडकरांची मूळ सुविधा जी त्यांना हवी आहे हे तुम्हाला माहित आहे का? काय मागणी आमची? पहिला 6 फूट पाणी द्या, आम्हाला आमच्या परिसरामध्ये साफ सफाई ठेवा, रोड द्या. अहो बाकी काय आम्ही काय 500 रोड मागतोय का इथं? आम्ही काय तुम्हाला 500 रेस्टॉरंट मागतोय, थिएटर मागतोय, लोन मागतोय का? अहो साध्या गोष्टी आहेत. पहिला पाणी 6 फूट राहावं, गटारात मागतोय इथं तुम्ही येत काय चाललंय इथं? भ्रष्टाचार तुमचा नुसता. आम्हाला तुमचा पुरस्कार नकोय, आम्हाला 6 फूट पाणी हवे. आम्हाला तुमच्या भ्रष्ट हे पाणी द्यायचंय का आपण सगळ्यांनी? हे पाणी पिणार आहे? अहो हे पाणी पिऊन तुम्हाला त्रास होणार आहे, तुमचं आरोग्य खराब होणार आहे. हे पाणी पिऊन तुमचा खर्च वाढणार आहे, नगरपालिकेला काही फरक नाही पडणार. मी सांगते सगळ्यांना, आपण सगळे ज्या ज्या परिसरात राहतो आपल्या नगरपालिकेला आपण हक्काने म्हणतो आम्हाला पुरस्कार मिळाला. अहो कचरा कुठे तुम्ही दाखवताय का लोकांना? माझा तर एकच विचारायचं, जी कमिटी ही पाणी करायला आली होती का स्वच्छतेची, त्यांना नंबर भाऊ साहेब बिल्डिंग दाखवली नगरपालिकेची, आईला मटन मार्केट दाखवलं त्यांना, कुडूप नाक्यावरती जो परिसर आहे तो दाखवला गेला का? मला तर असं वाटतं याला कदाचित त्यांच्याच घराच्या आसपास सुविधा दाखवलेलं काय? अहो हे पण विचारलं पाहिजे. डीवायएसपी ऑफिस पासून सोपन टाकायला जाणार रोडची काय परिस्थिती आहे? अहो आपण अभिमानाने सांगतो आमच्या गावात संत सोपन काकांचं मंदिर आहे, माऊलींची पालखी येते. अहो त्या पालखीला येणाऱ्या जाणाऱ्या वारकरी समाजाच्या लोकांसाठी, आपल्या वारकरी बांधवांसाठी जी त्रास करतात त्या त्रासाचं काय? अहो कोण विचारणार? आणि मला सासवडच्या प्रत्येक व्यक्तीशी बोलायचंय. तुम्ही गप्प बसलात, त्यांना तेवढेच भांडवल तुमच्या विरोधात काम करायचं. आज आपण सगळ्यांनी एकत्र आलो. मला तर अजून बाकी त्यांना म्हणायचं, ही जी बाहेर लांब बघताय सगळ्यांनी आमच्या इथे घेऊन हो. आम्ही काय आमच्या घराच्या पाण्यासाठी नाही बोलत आहे ठरलं, आम्ही आमच्या गावासाठी मागणी करतोय. आणि आता या समोर आपण ज्या नगरपालिकेसमोर उभे समोर एक गार्डन आहे. गार्डनची सुविधा परिस्थिती खूप उत्तम आहे, पण बाकीची सासवडची गार्डनची परिस्थिती काय आहे हे नाही कळलं. आज महाराजांच्या पुतळ्यापाशी आपण इथे आहोत. महाराजांच्या पुतळ्याला आत्तापर्यंत हार घालायचा. अहो महाराजांचा किल्ला करण्यासारखं आपल्याला इकडे काम करावं लागतं. ती क्रेन आहे का उपस्थित जागेवरती चालत ठिकाणी विचारायला लावल्यापासून तुम्ही एकदा तुम्ही घेतला. गाड करायचं नाही का? गाड करायचं नाही का? शोध महाराज तुमच्या येतात. प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला डावलतात, गावकऱ्यांना डावलतात. मतदान आला की गावकडे मागा, मतदान नगरगावकडे होते त्यांना आपापलं बघायचं. कसं बघायचं आम्ही? आणि आता मी माझे 2 शब्द सांगतो आणि आता बघू शकतो.